श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 20 ते 22 जानेवारीचं जे काही करंट अफेअर आहे, जे काही डेली करंट अफेअर आहे, या ठिकाणी आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अगदी लास्टपर्यंत तुम्हाला पाहायचं आहे. तुम्ही कोणतीही एक्झाम देत असाल तर तुम्हाला 100% व्यवस्थितपणे फायदा होणार आहे. आपण कोणत्याही प्रकारचं वेळ वाया न घालवता आपण या ठिकाणी काय करूया, आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 पहा. भारत आणि थायलंड या दोन देशांच्या दरम्यान कोणता द्विपक्षीय सराव सुरू झालेला आहे? तर एक्स अयोध्या हा द्विपक्षीय सराव सुरू झालेला आहे. आता याबद्दल आपण काय करूया, थोडक्यात माहिती पाहूया. एक्स अयोध्या हे भारतातील आणि अयोध्या थायलंडच्या सांस्कृतिक महत्त्वाचं प्रतीक आहे आणि याच्यावरून एक्स अयोध्या हे नावसुद्धा देण्यात आलेलं आहे. आता हा करार कोणाकोणामध्ये आहे? जसं की भारताचं नेव्ही आहे, इंडियन नेव्ही. त्याचप्रमाणे पहा, भारतीय नौदल आणि रॉयल थाई नेव्ही, म्हणजेच भारतीय नौदल म्हणजे इंडियन नेव्हीच्या प्रमाणे आहे, तसंच रॉयल थाई नेव्ही ही थायलंडची आहे. बघा, यांच्यातील हा पहिला द्विपक्षीय सागरी सराव आहे. जसं की इंडियन नेव्ही असतं त्याचप्रमाणे जी काही थायलंडची आहे ती काय ते रॉयल थाई नेव्ही आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, 20 ते 23 डिसेंबर 2023च्या दरम्यान याचं आयोजन करण्यात आलेलं होतं, परंतु याचं नामकरण आहे ते म्हणजे याचं नियोजन होतं ते अशा प्रकारचं आपल्या करार करायचं आहे वगैरे, ते सर्व काही ऑलरेडी तयारी झालेली होती डिसेंबर 2023मध्येच, परंतु त्याचं नामकरण दिलेलं नव्हतं. तर त्याचं नामकरण हे आत्ता सध्या झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, याचबरोबर इतर जे महत्त्वाचे 2023-24 मधले जे काही आत्तापर्यंतचे सराव आहे, जे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, ते आपण या ठिकाणी पाहूया. जे काही मैत्री युद्ध अभ्यास आहे ते भारत आणि थायलंडच्या दरम्यान झालेलं आहे. एक्स अयोध्या भारत आणि थायलंडच्या दरम्यान आहे. डेझर्ट सायक्लोन 2024 भारत आणि UAE या दोघांच्या दरम्यान करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पहा, डेझर्ट फ्लॅग भारत आणि UAEच्या दरम्यान आहे. जायद तलवार भारत आणि UAEच्या दरम्यान आहे. त्याचप्रमाणे पहा, ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्जियन बहुराष्ट्रीय अभ्यास आहे आणि लाल समुद्रातील सेफ्टीसाठी किंवा तेथील जे आतंकवादी वगैरे आहेत, ओमानचे वगैरे त्या ठिकाणी येतात, तर त्या ठिकाणी त्यांच्या सेफ्टीपासून संरक्षणासाठी किंवा लाल समुद्राच्या जे त्या ठिकाणी सेफ्टीसाठी त्या ठिकाणी काय केलेले ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्जियन केलेलं आहे. आणि त्या लाल समुद्राच्या आसपास असणारे बरेच बहुदेशांचा हा काय आहे, एक करार आहे, हे पण लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे विनबॅक्स 23 हा भारत आणि व्हिएतनामच्या दरम्यानचा हा सराव आहे. जो काय आहे तो भारत आणि नेपाळच्या दरम्यान आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्र हिंद 23 म्हणजे ऑस्ट्रेलिया, हिंद म्हणजे बघा भारत. ऑस्ट्र हिंद 23 हा ऑस्ट्रेलिया आणि भारतच्या दरम्यानचा हा सराव आहे. EX संप्रीती हा भारत आणि बांगलादेशच्या दरम्यानचा आहे. तो कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? मेघालय म्हणजे भारतामध्ये हा आयोजित करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे याच्याबद्दल सुद्धा क्वेश्चन तयार होऊ शकतो. त्याचप्रमाणे एशियन लष्करी सराव आशियाचे जे 10 सदस्य देश आहेत त्यांच्या दरम्यानचा हा लष्करी सराव आहे. ब्राईट स्टार 23 हा भारत, अमेरिका, कतार, सौदी अरेब, मिस्र आणि ग्रीस. मिस्र म्हणजेच काय, इजिप्त, या सर्वांच्या दरम्यानचा काय आहे, हा एक प्रकारचा सराव आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्र बघा, अगदी एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा हे 4 पॉईंट महत्त्वाचे तुमचे ठरतात. कोणत्या एक्झामला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. G7चं आयोजन कोणी केलेलं आहे? जपानने. G20चं आयोजन कोणी केलेलं आहे? भारताने. SCOचं आयोजन कोणी केलेलं आहे? भारताने. विद्यार्थी मित्र, यापूर्वीच्या एका लेक्चर्समध्ये आपण SCOचं फुल फॉर्म सांगितलेलं आहे, तर ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे आता की SCOचं फुल फॉर्म काय आहे. त्याचप्रमाणे पहा, COP28चं आयोजन कोणी केलेलं आहे? UAEने हे आयोजन करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्र, हे सर्व ऑल इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहेत, लक्षात ठेवा. यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 2 पहा, बीच गेम्स 2024मध्ये सर्वाधिक पदक कोणी जिंकलेलं आहे? मेघालयाने. बीच गेम्स म्हणजे काय, जे काय समुद्रावरच्या समुद्राच्या ठिकाणी जे काही खेळ खेळले जातात, म्हणजे बीचवरती जे काही खेळ खेळले जातात, तर ते बीच गेम्स असतात. म्हणजे काय, बीच गेम 2024. आता बीच गेम 2024मध्ये सर्वाधिक पदक कोणी मिळवलेलं आहे? मेघालयाने. मेघालय राज्याने सर्वाधिक जे काही सुवर्ण पदक किती मिळवले? 7 पदक मिळवलेत. एकूण पदक किती मिळवलेत? 18. द्वितीय क्रमांक कोणता आहे बीच गेम 2024मध्ये? महाराष्ट्राचा आहे. सुवर्ण पदक किती मिळवलेत? 3. एकूण पदक किती मिळवलेले आहेत? 14. जो काही विद्यार्थी मित्रांनो बीच गेम 2024 आहे तो दीव येथे आयोजित आहे. जे काही दीव दमन असताना त्यातील दीव येथे आयोजित करण्यात आलेला आहे. हा पहिलाच बीच गेम्स आहे. यामध्ये एकूण 8 खेळांचा समावेश आहे.
त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो की बीच गेम 2024मध्ये किती खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे, तर त्याच्यामध्ये 8 खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी काही महत्त्वाचे या ठिकाणी खेळ तुम्हाला सांगतो आहे. बीच व्हॉलीबॉल आहे, बीच बॉक्सिंग आहे, बीच सॉकर आहे, बीच कबड्डी आहे, त्याचप्रमाणे टॅग ऑफ वॉर आहे, मलखांब आहे, सी स्विमिंग आहे. या सर्व खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. यानंतर सन 2024मध्ये नाटक मालिकेतील मुख्य अभिनेत्रीसाठी एमी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे, तर सारा स्नूक यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, अमेरिकेतील 2 काही महत्त्वाचे अवॉर्ड्स आहे, याच्यामध्ये कन्फ्युजन तुम्हाला करायचं नाही. आता ते कोणते अवॉर्ड्स आहेत आणि काय आहे याबद्दल आपण काय करूया, थोडक्यात माहिती पाहूया. जो काही एक अकॅडमी अवॉर्ड्स असतो, म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, ऑस्कर्स अवॉर्ड्स या नावाने ओळखलं जातं. तर तो सिनेमांसाठी दिला जातो. जो काही ऑस्कर्स अवॉर्ड आहे तो काय केला जातो, सिनेमासाठी दिला जातो. दुसरा कोणता आहे, एमी अवॉर्ड्स, जे ते ठिकाणी TV शो असतात, ते TV शोसाठी कोणता पुरस्कार आहे, एमी अवॉर्ड्स. TV शो म्हटलं की एमी पुरस्कार आणि सिनेमा पुरस्कार म्हटलं तर सिनेमासाठी कोणता दिला जातो, तर ऑस्कर अवॉर्ड्स असतो. आता 75वा एमी पुरस्कार 2024चा आहे. त्याचप्रमाणे याची सुरुवात कधी झाली, 1949 पासून झालेली आहे. आणि कोणती ड्रामा सिरीज आहे, सक्सेशन ह्या ड्रामा सिरीजला काय देण्यात आलेलं आहे की हा एमी अवॉर्ड देण्यात आलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा, मिस अमेरिका 2024चा पुरस्कार कोणी मिळवलेला आहे, मेडिसन मार्श यांनी मिळवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, ह्या दोन्ही एकच आहेत. तर ह्या अतिशय इम्पॉर्टंट फॅक्ट ठरत आहे या ठिकाणी. का ठरत आहे, तर मिस अमेरिकेचा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या सक्रिय कर्तव्य वायुसेना अधिकारी आहेत. म्हणजे जे काही मेडिसन मार्श आहे यांनी हा काय केलं, मिस अमेरिका पुरस्कार मिळवलेला आहे. आणि त्या सध्या काय वायुसेना, अमेरिकेचे जे काही वायुसेनाचे अधिकारीसुद्धा आहेत, सध्या त्या कामसुद्धा करत आहेत. त्यामुळं ह्या वायुसेना अधिकारी या कर्तव्यात सुद्धा आहेत आणि मिस अमेरिका 2024चा पुरस्कारसुद्धा त्यांनी मिळवलेला आहे. त्याच्यामुळं ह्या दोन्ही कंडिशनमध्ये ही गोष्ट काय आहे, त्या चर्चेमध्ये अतिशय ठरत आहेत. यानंतर पहा, आणखीन 2 पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे ठरतात. 72वी मिस युनिवर्स कोण आहे, तर शेनिस पेलासिओस. हा यापूर्वी आपण प्रश्न पाहिलेला आहे ऑलरेडी. 1952 पासून याची सुरुवात केलेली आहे मिस युनिवर्सची. त्याचप्रमाणे 17वी मिस वर्ल्ड 2021 कॅरोलिना बेलोस्का या पोलंड या देशाच्या आहेत आणि 1951 पासून सुरुवात त्याची करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी याची सुरुवात कधी झाली, 1951 पासून झालेली आहे. याची सुरुवात कधी झाली, 1952 पासून. परंतु याची 72वी ही आवृत्ती आहे आणि याची 17वी आवृत्ती आहे. याचं कारण म्हटलं तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये बघा 2021 जो झालेला आहे बरोबर, हा 2022मध्ये देण्यात आलेला आहे पुरस्कार. आणि त्याच्यानंतर 2023चा पुन्हा त्याच्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळं याचं 17वी आवृत्ती आहे आणि याची 72वी आवृत्ती आहे, ही पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्या ठिकाणी पहा, तोच पॉईंट सांगितलेला आहे. 72वी मिस युनिवर्स शेनिस पेलोसिस आहे, 1952 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. 17वी मिस वर्ल्ड 2021 कॅरोलिना बिएलोस्का या पोलंड या देशाच्या आहेत, 1951 पासून त्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि मिस वर्ल्ड 2021चा किताब हा 2022मध्ये देण्यात आलेला होता. म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा याचं आयोजन करण्यात आलेलं नाही, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. यानंतर नुकतेच प्रभा अत्रे यांचे निधन झाले असून या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या, तर पहा, या शास्त्रीय गायिका होत्या. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, ते शास्त्रीय गायिका आहेत. त्याचप्रमाणे 92व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले 1990ला. पद्मविभूषण पुरस्काराने 2002 साली त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पद्मभूषण पुरस्काराने 2022मध्ये त्यांना काय करण्यात आलेले, सन्मानित करण्यात आलेलं आहे. इत्यादी सर्व पुरस्कारांनी त्यांना काय करण्यात आलेले, सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे पहा पुढील प्रश्न, भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये कोणती ऑपरेशन सुरू केलेलं आहे. ऑपरेशन सर्वशक्ती हे ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. ऑपरेशन सर्वशक्ती म्हणजेच काय बघा, जे काय आपली रॉ असेल किंवा त्याचप्रमाणे IB असेल, CBI असेल, CID असेल, या सर्वांनी काय करायचं, एकत्र जे काही जम्मू काश्मीर आतंकवादी आहेत त्या सर्वांना एकत्र पकडण्यासाठी किंवा ते मोहीम वगैरे राबवणं, म्हणजेच काय सर्वशक्ती. म्हणजे जे काय आपल्या आर्मी नेव्ही वगैरे जे काही असतील आतंकवादी पकडणारे जे काय आपल्या संस्था असतील, त्या सर्वांनी एकत्र शक्ती वापरून ते काम करणं, म्हणजेच काय सर्वशक्ती हे अभियान आहे किंवा हे ऑपरेशन आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 7 पहा, भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे. हरियाणामध्ये विचारलं कुठे, तर फरीदाबाद या ठिकाणी आहे. याचं आयोजन कधी करण्यात आलेलं आहे, 17 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान करण्यात आलेलं आहे. ही आवृत्ती विचारली तर किती आहे, तर 9वी आवृत्ती आहे. सुरुवात कधीपासून झाली विचारलं तर 2015 पासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे. याच्याबद्दल तुम्हाला थीम विचारली जाऊ शकते. थीम काय आहे,
सायन्स अँड टेक्नॉलॉजी पब्लिक आउटरीच इन द अमृतकाल ही याची काय आहे थीम आहे. भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023मध्ये एकूण 22 देशांचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, हा पॉईंट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट ठरतो, महत्त्वाचा ठरतो. भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023मध्ये किती देशांचा सहभाग करण्यात आलेला आहे, तर 22 देशांचा एकूण समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. यानंतर पहा, काही महत्त्वाचे संमेलन आहेत, हे एक्झामच्या दृष्टिकोन तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतात. ते संमेलनवरती आपण काय करूया, एक रिव्हिजन या ठिकाणी पाहूया. ग्लोबल मॅरिटाईम इंडेक्स समिट 2023 कोठे आयोजित करण्यात आलेली होती, तर मुंबई या ठिकाणी. 9वी G20 संसदीय स्पीकर समिट कोठे आयोजित करण्यात आलेली होती, नवी दिल्ली या ठिकाणी. हेवा इंटरनॅशनल होम टेक्सटाईल समिटचं आयोजन कोठे करण्यात आलेलं होतं, वाराणसी या ठिकाणी. 13वी इंडो पॅसिफिक आर्मी परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे, दिल्ली या ठिकाणी. त्याचप्रमाणे पहिली जागतिक हळद परिषद कोठे भरलेली होती, मुंबई या ठिकाणी. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023 आयोजन कोठे करण्यात आलेलं होतं, नवी दिल्ली, भारत या ठिकाणी. 43वी आशियाई शिखर परिषद 2023 आयोजन कोठे करण्यात आलेलं होतं, तर जकार्ता, इंडोनेशिया या ठिकाणी. ब्रिक्स समिती 2023 आयोजन कोठे करण्यात आलेलं होतं, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय शिक्षण शिखर परिषद कोठे झालेलं आहे, दुबई या ठिकाणी. 5वी जागतिक कॉफी परिषद बँगलोर, कर्नाटक या ठिकाणी झालेली आहे. यानंतर पहा, ग्लोबल फायर पॉवरची लष्करी शक्ती क्रमवारीत भारताचा कितवा क्रमांक आहे, म्हणजे 4था क्रमांक आहे. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे काही प्रत्येक देशाच्या लष्करी सेवा आहेत, बरोबर, जसं की आर्मी असते वगैरे, आपल्या भारताचे काय आहे आर्मी आहे. तर या लष्करी सेवा ज्या काय आपल्याला प्रोव्हाइड केल्या जातात, तर त्या लष्करी सेवांमध्ये कोणत्या देशाचा कितवा क्रमांक आहे, हा पॉईंट या ठिकाणी काही अहवाल देण्यात आलेला आहे. तर बघा, हा अहवाल किती देशांचा समावेश आहे, या अहवालात एकूण 145 देशांचा समावेश आहे. 60पेक्षा जास्त कारणांचा या ठिकाणी 60पेक्षा जास्त कारणांचा विचार करून हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे. जो काय प्रथम देश कोणता आहे याच्यामध्ये, अमेरिकेचा आहे, जो सर्वाधिक लष्करी पॉवर आहे त्याच्याकडे. द्वितीय देश कोणता आहे, रशिया नंतर पॉवर आहे. तिसरा आहे तो चीन आहे. चौथा आहे तो भारत आहे. आणि 9वा आहे तो कोणता आहे, पाकिस्तान आहे. यानंतर पहा, इम्पॉर्टंट इंडेक्स अँड रँकिंग 2023 यावरती एक रिव्हिजन आपण करूया. पहिले आहे ते ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स 2023मध्ये 64वा भारताचा क्रमांक आहे. ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2023मध्ये 45वा भारताचा क्रमांक आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स 2023मध्ये 111वा भारताचा क्रमांक आहे. ग्लोबल मोबाईल स्पीड रँकिंग 2023मध्ये भारताचा 47वा क्रमांक आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023मध्ये भारताचा 40वा क्रमांक आहे. यानंतर जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2023मध्ये भारताचा 40वा क्रमांक आहे. यानंतर पहा, वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2023मध्ये भारताचा 56वा क्रमांक आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023मध्ये भारताचा 161वा क्रमांक आहे. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2023मध्ये भारताचा 127वा क्रमांक आहे. ग्लोबल इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंडेक्स 2023मध्ये भारताचा 42वा क्रमांक आहे. यानंतर पहा, जल्लीकट्टू क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे, तर तमिळनाडू या ठिकाणी. कोठे विचारलं तर मदुराई जिल्ह्यामध्ये. त्याचप्रमाणे पहा, या ठिकाणी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या पोंगल कापणी उत्सवाच्या वेळी हा खेळ आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 2000 वर्षापूर्वी पहा, या ठिकाणी जो काही बैल आहे त्याला काय करायचं असतं, या ठिकाणी कंट्रोल करायचं असतं आणि त्याच्यावरती कंट्रोल केलं तर त्याला विजयी ठरवण्यात येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पण इम्पॉर्टन्स या ठिकाणी फॅक्टर ठरत आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, काही महत्त्वाचे उत्सव आहेत, त्याबद्दल आपण काय करूया, एक रिव्हिजन करूया. तो काय पोंगल सण कुठे झालेला आहे, तमिळनाडू या ठिकाणी झालेला आहे. आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव कुठे झालेला आहे, राजस्थान या राज्यामध्ये झालेला आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कुठे आयोजित करण्यात आलेला होता, गुजरात या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कुठे झालेला आहे, हरियाणा या राज्यामध्ये. इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल कुठे झालेला आहे, गोवा या ठिकाणी झालेला आहे. यानंतर पहा, जल इतिहास महोत्सव कुठे झालेला आहे, दिल्ली या ठिकाणी. इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिवल कुठे झालेला आहे, नवी दिल्ली या ठिकाणी. झंस्कर महोत्सव 2023 कुठे झालेला आहे, लडाख या ठिकाणी. यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 10, सर्वश्रेष्ठ फिफा फुटबॉलर किताब कोणी जिंकलेला आहे, लिओनेल मेसी यांनी हा फुटबॉलर पुरस्कार फिफाचा आहे तो पुरस्कार जिंकलेला आहे. कोणत्या राज्य सरकारने BS3 पेट्रोल आणि BS4 डिझेलच्या 4 चाकी वाहनांवर बंधन घातलेलं आहे,
तर दिल्ली सरकारने जे काही प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, हे BS3 आणि BS4 डिझेलचे जे काही चारचाकी वाहन आहेत त्यांच्यावरती काय केलेले बंधन घातलेलं आहे. विद्यार्थी मित्र बघा, हा लास्टचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे. ICCने डिसेंबर 2023साठी ICC प्लेअर ऑफ द मंथसाठी कोणाची निवड केलेली आहे? दीप्ती शर्मा आणि पॅट कमिन्स यांची निवड करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्र बघा, जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्रामची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला देण्यात आली.